नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आय.टी.आय. शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये न्यूमॅटिक संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या अगोदर आपण हायड्रॉलिक्स संदर्भात माहिती पाहिली. त्याचबरोबर सिलेंडर, प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्ह, तर ही माहिती हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक संदर्भातली वेगवेगळ्या लेसनच्या माध्यमातून अभ्यासली. आज आपण हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक्सपैकी न्यूमॅटिक्स म्हणजे हवा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या न्यूमॅटिक्समध्ये इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. न्यूमा हा शब्दप्रयोग प्राचीन ग्रीक भाषेतून आलेला आहे. न्यूमा या शब्दाचा अर्थ जोरात श्वासोश्वास घेणे असा होतो. वादळी हवेस वाईन देखील न्यूमा शब्दप्रयोग आहे. मानसशास्त्रातील आत्म्यास सौल देखील ग्रीक भाषेत न्यूमा म्हटले जाते. आपल्या अभ्यासातील न्यूमा म्हणजे दाबयुक्त हवा, कॉम्प्रेस्ड एअर हाच अर्थ गृहीत धरावा. दाबयुक्त हवेचे शास्त्र न्यूमॅटिक्स असे संबोधलेले आहे. भारतात नैसर्गिक हवेस पवन अथवा वायू देखील म्हणतात. प्राचीन काळापासून भारतात पवनचक्की उपयोगात आणलेले आहेत. पवनचक्की हवेच्या वेगवान प्रवाहाने फिरतात, म्हणजे यात हवेची गतिज ऊर्जा उपयोगात येत असते. औद्योगिक क्षेत्रात दाबयुक्त हवेच्या प्रेशर एनर्जीचा उपयोग फार उशिरा म्हणजे मागील शतकात करण्यात आला. दाबयुक्त हवेचा म्हणजेच कॉम्प्रेस्ड एअरचा खाणीमध्ये त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये मागील काही दशकापासून उपयोग सुरू झाला होता आणि मशीन आणि मशीन पार्ट्स उत्पादनात साधारणतः इसवी सन 1950 पासून न्यूमॅटिकचा उपयोग सुरू झाला आहे. मशीनचे मॉडर्नायझेशन, ऑटोमेशन आणि विशेषतः लो कास्ट ऑटोमेशन मध्ये न्यूमॅटिकचा फार उपयोग होत आहे. कॉम्प्रेस्ड एअरचा उपयोग होत नसलेल्या वर्कशॉप अथवा इंडस्ट्री आजकाल क्वचितच आढळतात. तर न्यूमॅटिकमध्ये दाब दिलेल्या हवेच्या यांत्रिकीकरणाचा समावेश होतो. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये दाब दिलेली हवा किंवा दाब दिलेला गॅस यांचा ऊर्जा स्रोत म्हणून वापर केलेला असतो. हवा म्हणजे एअर हे खालील कारणामुळे कार्य करणारे माध्यम आहे. त्यामध्ये हवा हे खालील कारणामुळे माध्यम आहे. त्यामध्ये एक, हवा हे माध्यम फुकट उपलब्ध असल्याने, हवा ही सर्वत्र फुकट उपलब्ध असल्याने त्याचा कार्य करणारा माध्यम म्हणून होणारा खर्च हा कमी असतो. 2, कमीत कमी जागेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविता येते. टाकीमध्ये हवा ही साठविता येते. तिसरा मुद्दा, ऑइलपेक्षा हवेची विस्कॉसिटी कमी आहे, त्यामुळे दाब कमी होण्याचं प्रमाण हायड्रॉलिक पद्धतीपेक्षा खूपच कमी आहे. 4, हवेची घनता ऑइलपेक्षा कमी आहे, त्यामुळे हवेचे त्वरण जलद होते व वेळेची बचत होते. 5, हवा ही विविध तापमान मर्यादेत वापरली जाऊ शकते. 6, विद्युत मोटारीच्या तुलनेने शक्ती निर्माण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. 7, आगीपासून कमी धोका आहे. त्या हवेला आगीपासून कमी प्रमाणात धोका आहे. 8, पाईपलाईनद्वारे हवेचे वहन करता येते. 9, स्वच्छता राहते. 10, ज्वालाग्रही वातावरणात विशेषतः खाणीमध्ये पेट्रोलियम
रिफायनरीजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. यामुळे आग लागण्याची शक्यता ही नसते. तर अशा या न्यूमॅटिकचा उपयोग, हवेचा किंवा न्यूमॅटिकचा उपयोग आपण पाहणार आहोत युजेस म्हणून. युजेस म्हणजे उपयोग: लोडिंग करणे, स्थलांतर करणे, लोकेटिंग करणे, मशीन टूलमध्ये क्लॅम्पिंग करणे, प्रेस टूल, जिग अँड पिक्चर, कन्व्हेयर्स इत्यादी ठिकाणी न्यूमॅटिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये हवेवर चालणारी ड्रिल्स, ग्राइंडर्स, हॅमर्स चालवणे कामी, त्याचप्रमाणे डायमध्ये टॉर्क फीड देणे कामी, डायमधील पिसपाटला डाय कॅव्हिटीमधून बाहेर काढणे कामी, सीएनसी मशीन व स्पेशल पर्पज मशीनमध्ये देखील या न्यूमॅटिकचा हवेचा उपयोग होतो. खाणीत खोदकामास उपयोगात येणाऱ्या मशीन, शेतीत उपयोगात येणाऱ्या मशीन, बांधकामास उपयोगात येणाऱ्या मशीन, रिफायनरीज यात कॉम्प्रेस्ड एअरचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक वस्तू निर्मितीच्या मशीनमध्ये, त्याचप्रमाणे स्प्रे पेंटिंगमध्ये, फ्रूट प्रोसेसिंगमध्ये, केमिकल प्लांटमधील मशीन, मटेरियल हँडलिंग मशीन्स, कॉम्प्रेस्ड एअरचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे हे या न्यूमॅटिकचे काही उपयोग आपण पाहिले, अभ्यासले. त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअर प्रोडक्शन. कॉम्प्रेस्ड एअर प्रोडक्शन, दाबयुक्त हवेची निर्मिती. त्यामध्ये प्रोडक्शन प्लॅन्टच्या अनुषंगाने आपण माहिती पाहूया. कॉम्प्रेसरचा उपयोग आवश्यकतेनुसार व आवश्यक त्या दाबानुसार हवा कॉम्प्रेस्ड करण्यासाठी होतो. हवेवर कार्य करणाऱ्या घटकांना कॉम्प्रेसर प्लॅन्टमधून पाईपच्या किंवा पाईपलाईनच्या माध्यमातून दाबयुक्त हवेचा पुरवठा केला जातो. तर अशा प्रकारे ही प्रोडक्शन प्लॅन्ट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर टाइप्स ऑफ कॉम्प्रेसरच्या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती पाहूया. कार्य करण्याच्या दाबानुसार आणि पुरवठा घनफळानुसार तसेच करावयाच्या क्रियेनुसार कोणत्या प्रकारच्या कॉम्प्रेसर वापरण्याची आवश्यकता आहे हे ठरवले जाते. कॉम्प्रेसरचे 2 गट पडतात. त्यामध्ये पहिल्या गटामध्ये हवा एका चेंबरमध्ये खेचली जाऊन नंतर चेंबरचे घनफळ कमी करून हवेवर दाब दिला जातो व विस्थापन केले जाते. या तत्वावर कार्य करते. याला पिस्टन कॉम्प्रेसर असे म्हणतात. त्यामध्ये रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसर, रोटरी पिस्टन कॉम्प्रेसर यांचा समावेश होतो. तर दुसऱ्या गटामध्ये हवेच्या वहन तत्वावर हवा एका बाजूला खेचून सामुदायिकरित्या तिचं त्वरण करून पाठवण्याचा वापर टर्बाईनद्वारे केला जातो. अशा प्रकारे हे टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर संदर्भात माहिती पाहिली. तर आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना न्यूमॅटिक्स त्या संदर्भातली इंट्रोडक्शन म्हणून माहिती पाहिली. न्यूमा हा एक शब्दप्रयोग प्राचीन ग्रीक भाषेतून आलेला आहे. तर या न्यूमॅटिक संदर्भातली माहिती आपण पाहिली की जे हवा या सिस्टीमचं प्रमुख माध्यम म्हणून वापरलं जातं. कमी जागेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवता येते. ऑइलपेक्षा हवेची विस्कॉसिटी कमी आहे. हवा ही विविध तापमानापर्यंत मर्यादेपर्यंत वापरली जाऊ शकते. आगीपासून खूप कमी धोका आहे. पाईपलाईनद्वारे तिचा वहन किंवा वापर करता येतो. या
न्यूमॅटिकचे त्यानंतर काही उपयोग आपण पाहिले. लोडिंग, अनलोडिंग, लोकेटिंग, मशीन टूलमध्ये क्लॅम्पिंग, अनक्लॅम्पिंग, प्रेस टूल, जिगॅन पिक्चरमध्ये, प्रेस मशीनमध्ये, ड्रिल, ग्राइंडर्स, हॅमर चालवणे कामी. त्याचप्रमाणे कॉम्प्रेसर एअर प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शन प्लॅन, टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर म्हणून माहिती पाहिली. तर हा न्यूमॅटिक संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.